हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉर्नच्या बघूया झटपट होणाऱ्या रेसिपीज। तर चला आपण मक्याचे दाणे पहिले करूया मक्याची चाट। तर आपण काय केलं माहिती का, मी मक्याचे दाणे ना पाण्यात नाही उकळले, याला स्टीम करून घेतलेले। इडली पात्रामध्ये याला स्टीम करून घेतलं। तर साधारण एक मक्काचं कणीस आहे, ते स्टीम करून घेतलं मस्त। दाणे वाफवल्यामुळे काय होतं माहिती का, त्याच्यात पाणी राहत नाही अजिबात। थोडेसे आता थंडे पण झाले, इथे छान पाणी अजिबात राहत नाही याला। मग आपण जे सॅलडसाठी जे साहित्य याच्यात टाकणार आहे चाटसाठी, तर त्याला पाणी सुटत नाही। त्याच्यामुळे दाणे असे इडली पात्रात वाफवून घ्यायचे। याच्यात टाकूया बारीक चिरलेली काकडी, एक कांदा, एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, एक अर्ध लिंबू, थोडासा चाट मसाला, लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आणि मीठ घालायचंय। चाट मसाल्यामध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकूया। तर चला सुरुवात करू कृतीला। याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा। कांदा कमी जास्त तुमच्या आवडीवर आहे। आणि काकडी बारीक चिरून घेतली मस्त। आणि एक बारीकच चिरलेलं टोमॅटो घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घालू याच्यात। याच्यात टाकू थोडासा चाट मसाला, साधारण 1 चमचा, थोडंसं लाल तिखट। तुम्हाला जर चटपटीत आवडत असलं तर तिखट जास्त टाका। त्याच्यात टाकू थोडंसं मीठ, टाकूया चवीपुरतं। आणि एक अर्धा लिंबू, अर्ध्या लिंबाचा रस। तर चला आता याला मिक्स करून घेऊ छान। झटपट होणारं आणि एकदम हेल्दी सॅलड, पोटभरीचं। नाश्त्यालाही खाऊ शकता तुम्ही, किंवा संध्याकाळच्या नाश्त्याच्या टायमाला चहा सोबतही खाऊ शकता। अगदी पोटभरीचं झटपट होणारं आणि चटपटीत ते ना तुम्ही। याच्यात टाकूया थोडंसं ओलं खोबरं होतं माझ्याकडं, ते टाकलं। थोडंसं आणखीन चव वाढते। सगळं मिक्स करून घ्या। चला मग आपली झटपट मक्याची चाट तयार आहे खाण्यासाठी। तर चला मक्याचा असाच एक झटपट होणारा पदार्थ पाहूया। याला ठेवूया बाजूला। चला आता आपलं सॅलड तयार झालं। आता आपण काय करूया, मसाला कॉर्न तयार करूया। एक मक्का होती, त्याचे मी 4 तुकडे करून घेतले। याला पण इडली पात्रामध्ये वाफवून घ्यायचं आहे आपल्याला, पाण्यात उकळायचं नाहीये। आणि याच्यासाठी आता काय साहित्य लागणार आहे ते सांगते तुम्हाला। ते थोडंसं बटर घेतलेले मी, 1 चमचा बटर। याच्यामध्ये टाकूया थोडंसं चाट मसाला, एक अर्धा लिंबू, थोडंसं कमी, त्यापेक्षा तुमचं मक्काचं प्रमाण जसं आहे ना तसं घ्यायचं। थोडंसं मीठ, चाट मसाल्यात मीठ असतं। थोडेसे चिली फ्लेक्स। चिली फ्लेक्स तुम्हाला आवडत असले तर टाका, नाही टाकले तरी पण चालतात। चला हे साहित्य झालं सगळं मिक्स। आता याला ब्रशने छान लावून घेऊ आपण। बटर आणि मक्याचा स्वाद खूप छान लागतो। ते सगळं साहित्य आपण लावून घेऊया। तर चला मसाला मक्का खाण्यासाठी तयार आहे। चला मैत्रिणींनो, बाहेर पडतोय मस्त पाऊस, आणि पावसामध्ये चटपटीत मक्याचे 2 पदार्थ आपण झटपट तयार केले, खाण्यासाठी तयार। तर चला रेसिपी अशी घरी करून बघा, कशी वाटली मला नक्की। आणि मस्त खा आणि स्वस्त राहा। असा चटपटीत व्हिडिओ घेऊन परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।